नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आहे। आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम अभ्यासत आहोत। मित्रांनो, आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये न्यूटनचा गतीविषयक जो पहिला नियम होता, त्याचप्रमाणे दुसरा नियम होता, या दोन नियमांचा आपण अगदी सखोलपणे अभ्यास केला। आज मित्रांनो आपण न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम आणि पुढे एक लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणून आहे, तो आपण पाहणार आहोत। म्हणजे आज हे प्रकरण आपलं मित्रांनो संपणार आहे। तर पहा, न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम काय सांगतोय, त्यालाच आपण न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन असे म्हणतो। पहा, तर आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे की करून पाहूया। एक कृती दिलेली आहे, ती कृती कशा प्रकारची आहे पहा। त्यामध्ये मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लास्टिकची होडी घ्या। आपल्याला काय सांगितलं आहे, अशा पद्धतीनं एक काय घ्यायची आहे, होडी घ्यायची आहे, जिला मागच्या बाजूनं, समजा ही मागची बाजू आहे, या ठिकाणी काय आहे मित्रांनो, छिद्र आहे। त्याचप्रमाणे एका फुग्यात हवा भरून तो होडीच्या छिद्रावर लावा व होडी पाण्यात सोडा। जसं जशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तसं तसा बोटीवर काय परिणाम होतो व का। आता या ठिकाणी देताना त्यांनी थोडं जम्बलिंग दिलेलं आहे, तुम्हाला समजणार नाही लवकर, परंतु आपण काय करूयात, फुगा अशा पद्धतीने या होडीमध्ये ठेवला आणि त्याचं टोक जर ह्या छिद्राच्या दिशेला जर केलं तर काय होतं पहा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समजून घेण्यासाठी मी सांगतोय। तर जसं जशी या फुग्यातून हवा या छिद्रावाटे बाहेर पडणार आहे ना, त्याच वेळेसला त्याचा जो बल आहे आपण त्याला म्हणू, ते हे मागच्या बाजूला असेल। ज्या वेळेसला ह्या फुग्यातील बल मागच्या बाजूला असेल, त्याच वेळेसला ही हवा ह्या होडीला पुढच्या बाजूला ढकलणार आहे, लोटणार आहे, आपण त्याला म्हणू शकतो। म्हणजे हवा ह्या दिशेला बाहेर पडेल, ह्या डायरेक्शनमध्ये, त्याच वेळेसला होडी पुढच्या दिशेला काय होणार आहे मित्रांनो, सरकणार आहे। हा जो नियम आहे, हा न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम आहे, तो आपल्याला पुढे पाहायचा आहे, तो आपण पाहूया। पहा, तर न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या दोन नियमांमधून बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती मिळते, परंतु निसर्गात बल एकांगी असूच शकत नाही। बल ही दोन वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे। बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात। ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते, त्याच वेळी दुसरी वस्तूही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते। दोन वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात। ही कल्पना न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमात मांडली आहे। पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेले बलास क्रियाबल, तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रिया बल असे म्हणतो। पहा, म्हणजे जी पहिली वस्तू, म्हणजे दोन वस्तू असतील, एक एक्झाम्पल जर आपण फुगा घेतला, फुग्यातील हवा काय करते मित्रांनो, होडीला पुढच्या दिशेने लोटते आणि हवा कोणत्या दिशेने जाते, तर मागच्या दिशेने जाते। म्हणजे हा जो पहिला आपण विचारात घेतला तर चेंडू किंवा जो फुगा म्हणू आपण, त्या फुग्यातील हवा कोणत्या दिशेने आहे, तर मागच्या दिशेने आहे। मग ती हवा मागच्या दिशेने असल्यामुळं तो फुगा काय करतो, पुढच्या दिशेने जातो आणि पुढच्या दिशेने तो कशामध्ये आहे, होडीमध्ये आहे। आणि तो होडीमध्ये असल्यामुळं होडीला कोणत्या दिशेने नेतो, पुढच्या दिशेने नेतो। म्हणजे हवा मागच्या दिशेने जाते, त्याच वेळेसला विरुद्ध दिशेने काय जाणार आहे, तो फुगा जाणार आहे। मग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहा, जर दोन वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात। ही कल्पना न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमात मांडली। पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल असे म्हणतात। म्हणजे पहिला जो कृती करते, पहिली जी वस्तू क्रिया करते, त्याला क्रियाबल असे म्हणतात। तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रिया बल असे म्हणतात। आता तो जो नियम आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, अतिशय सोप्या पद्धतीने दिलेला आहे। पहा, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात। जर आपण पाहिला, हवा मागच्या दिशेला होती, होडीची दिशा पुढच्या बाजूला होती। म्हणजेच या ठिकाणी दिलेला नियम काय सांगतो आपल्याला, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल निर्माण असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात। मित्रांनो, मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हे जे सर्व नियम आहेत तुम्हाला इंग्लिशमधून सुद्धा दिलेले आहेत, ते सायन्समध्ये सुद्धा पुढे तुम्हाला ज्या वेळेसला तुम्ही येशाल
त्यावेळेसला तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा हे संपूर्ण नियम अभ्यासायचे आहेत. पुढच्या इयत्तेमध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशन नावाचा फर्स्ट टॉपिक आहे, जो गुरुत्वाकर्षण म्हणून इयत्ता 10वीमध्ये आहे. पहिलाच धडा आहे मित्रांनो तुम्हाला. त्यामध्ये सुद्धा या सर्व नियमांचा उल्लेख केलेला त्या ठिकाणी आहे आणि ते संपूर्ण नियम पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी आठवायचे आहेत. याच जो नियम आहे मराठीमधून दिलेला आहे त्यालाच असं आपण म्हणू शकतो की एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक कृतीला त्या ठिकाणी काय असते, दुसरी सुद्धा कृती असते. म्हणजे प्रत्येक एव्हरी ॲक्शन म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे पहा, प्रत्येक क्रियाबलाला त्या ठिकाणी कोणतं बल असतं मित्रांनो, प्रतिक्रिया बल असतं. एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. असा हा अतिशय सोपा नियम आपण अगदी सखोलपणे समजावून घेतला. आता पुढे पाहूया. पुढे या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. म्हणजे दोन्ही काय स्पष्ट करतात, क्रिया आणि प्रतिक्रिया दोन्ही काय स्पष्ट करतात, तर बल स्पष्ट करतात. पहा, ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. पहा, म्हणजे काय असतं, बल काय करतात, जोडीनेच, म्हणजे ते बरोबरच काय होतात, प्रयुक्त होत असतात. ते कधीही स्वतंत्र नसतं किंवा स्वतंत्र पद्धतीने अस्तित्वात नसते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे, क्रियाबल व प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्यरत असतात. पहा, म्हणजे ज्या वेळेसला क्रिया होते त्याच वेळेसला प्रतिक्रिया होते. साधं एक्झाम्पल द्यायचं मित्रांनो तर आपण चालताना सुद्धा आपले जे पाय असतात ते जमिनीवरती काय करतात, क्रियाबल त्या ठिकाणी काय करत असतात, वापरत असतात. आणि त्याच वेळेसला जमीनसुद्धा खालच्या दिशेने वरच्या बाजूला प्रतिक्रिया बल त्या ठिकाणी वापरत असते, ॲप्लाय करत असते. म्हणजे सांगायचं म्हणजे काय आहे की क्रियाबल व प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. चौथा महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे मित्रांनो, त्या ठिकाणी क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात. त्यामुळे ती बले एकमेकांना परिणाम नष्ट करू शकत नाही. म्हणजे ते एकमेकांचा परिणाम काय करू शकत नाही, तर नष्ट करू शकत नाही. कारण की ती दोन्ही एकाच वेळेसला काय करत असतात मित्रांनो, कार्यरत असतात. पहा, आता या ठिकाणी जरा डोके चालवा असं म्हटलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी आपण पाहूया. पहिला दिलेला आहे, बॅटने चेंडू टोलावताना बॅटरीची गती कमी होणे. काय होतं मित्रांनो, पहा, एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, ही जर बॅट असेल अशा पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी वरती धरलेली आहे आणि येणारा चेंडू जर जोरात आला, तुमची बॅटसुद्धा ह्या दिशेला जाते. परंतु पहा, लक्षात घ्या, ज्या वेळेसला बॉल या बॅटवरती पडणार आहे, बॉल ह्या दिशेला जातो, त्याच वेळेसला ही बॅट कोणत्या दिशेला जाते, त्याच्या विरुद्ध दिशेला जाते. याचा अर्थ काय आहे, आपला गतिविषयक तिसरा नियम या ठिकाणी दिसतोय. हे जे बल होतं हे क्रिया झाली होती आणि ही क्रिया झाल्यावरती प्रतिक्रिया काय झाली, तर चेंडू मागच्या दिशेने आला आणि त्याच वेळेसला बॅटची सुद्धा दिशा त्या मागच्या बाजूला गेली. म्हणजे दोन्ही बलं एकमेकांच्या कोणत्या दिशेला आहेत, तर विरुद्ध दिशेला असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. दुसरा पहा, बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागचे सरकणे. पहा मित्रांनो, तुम्हाला फायरिंग कशा पद्धतीने करतात ही माहिती असेल. आम्हीही ज्या वेळेसला NCCला होतो त्यावेळेसला फायरिंग ग्राउंड फायर केले होते. आम्ही हा स्वतः अनुभव घेतलेला आहे. ज्या वेळेसला बंदुकीतून गोळी पुढच्या दिशेने जात होती त्यावेळेसला आम्हाला असा अनुभव आला की बंदूक कोणत्या दिशेला मागे येते, तर मागच्या बाजूला मागे सरकते. पहा, त्यामध्ये .22 असेल, SLR सारख्या ज्या मोठ्या मोठ्या गन होत्या त्या आम्ही वापरल्या होत्या त्या ठिकाणी. तर त्यामध्ये आम्हाला असा अनुभव आला की ज्या वेळेसला गनमधून अशा मोठ्या प्रकारची SLR होती आम्हाला वापरण्यासाठी आणि ज्या वेळेसला या गनमधून या बंदुकीमधून गोळ्या पुढच्या दिशेला गेल्या त्याच वेळेसला या ठिकाणी आम्ही ट्रिगर धरला होता. या ठिकाणी आपला खांदा लावायचा असतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पोझिशन असतात. सिटिंग पोझिशन असते, त्यानंतर स्टँडिंग पोझिशन असते, त्यानंतर स्लीपिंग पोझिशन असते. म्हणजे आपण उभे राहूनसुद्धा फायरिंग करू शकतो, झोपून करू शकतो, बसून करू शकतो. तर आम्हाला जी फायरिंग आम्ही केली होती ती सिटिंग पोझिशनने होती आणि दुसरी होती स्लीपिंग पोझिशन. म्हणजे खाली झोपून त्या ठिकाणी फायर काय करायचं होतं पहा, म्हणजे राऊंड फायर करायचे होते. तर त्या ठिकाणी ज्या वेळेसला खांदा, या ठिकाणी आपला खांदा असतो आणि या खांद्यावरती आपण ही बंदूक अशी धरतो. पुढच्या बाजूला ज्या वेळेसला गन काय होणार आहे, गनमधून त्याच्या ज्या बुलेट आहेत किंवा गोळ्या आहेत त्या कुठं जातील, पुढच्या दिशेने जातात. त्यावेळेसला या खांद्यावरती जोरात झटका बसतो. म्हणजे ही जी बंदूक आहे ही कोणत्या दिशेने जाते,
मागच्या दिशेने जाते. म्हणजे त्या ठिकाणी आपलं जे दुसरं उदाहरण दिलेलं आहे, बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे म्हणजे बंदूक काय होते, मागच्या दिशेने जाते. 3 नंबरचं जर पाहिलं मित्रांनो आपण, तर अग्निबाणाचे प्रक्षेपण. या उदाहरणांचे स्पष्टीकरण न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या आधारे कसे कराल पहा. आत्ताच आपण सर्व सांगितलं. अग्निबाणाचे प्रक्षेपण म्हणजे काय मित्रांनो आपल्याला माहिती असेल. वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाईट आपण पाठवत असतो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अग्निबाण आपण पाठवत असतो. तर त्यामध्ये काय होतं पहा मित्रांनो, तुम्हाला साधं एक्झाम्पल मी देऊ शकतो. दिवाळीमध्ये आपण बाण नावाचा एक चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी वस्तू वापरतो, म्हणजे ज्या आपण एक आनंदाचा एक प्रकारच वापरतो. मग हा जो बाण आहे म्हणजे रॉकेट म्हणतो आपण त्याला. पहा दिवाळीमध्ये आपण फटाके वगैरे फोडताना रॉकेट वापरतो, तर त्या रॉकेटचं उदाहरण आणि हे अग्निबाणाचं उदाहरण सारखंच आहे. म्हणजे ज्या वेळेसला अशा पद्धतीने ते रॉकेट असतं थोडक्यामध्ये, तर काय होतं या ठिकाणी पहा, त्याच्यामधून असणारा जो दारू आहे आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये असणारी जी मेकॅनिकल पॉवर आहे आपण त्याला म्हणू शकतो, तर ती जी पॉवर आहे ती काय होते मित्रांनो बाहेर पडते, किंवा त्यालाच आपण केमिकल पॉवर म्हणून, रासायनिक घटक असतात त्याच्यामध्ये, त्याला दारूगोळा असे म्हणतात. तर तो काय होतो मागच्या दिशेने बाहेर पडतो. त्याच वेळेसला हे रॉकेट वरच्या दिशेने जातं. पहा लक्षात घ्या. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये जेवढ्या फोर्सने मागे काय होणार आहे, ती जी त्याच्यामध्ये असणारी जी पॉवर आहे तर ती पॉवर बाहेर पडेल, तेवढ्याच प्रमाणामध्ये तो कोणत्या दिशेने जाणार आहे, वरच्या दिशेने जाणार आहे. म्हणजे ही जी सर्व उदाहरणे होती त्यांचं खाली म्हटलेलं आहे पहा, न्यूटनच्या नियमाच्या आधारे कसे कराल. हे आत्ताच आपण तिन्ही उदाहरणे अगदी सखोलपणे पाहिलेली आहेत. आता आपण पुढच्या आणि शेवटच्या पानावरती जात आहोत, जो आपला या धड्याचा शेवटचं पान आहे आणि ते अतिशय सोपं आहे पहा. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की संवेग अक्षयतेचा सिद्धांत म्हटलेला आहे, त्यालाच आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असे म्हणतो. तर आता हा संवेग अक्षयतेचा नियम म्हणजेच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे काय ते आपण सविस्तर पाहूया. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, समजा ए या वस्तूचे वस्तुमान m1 असून तिचा सुरुवातीचा वेग u1 आहे, तसेच बी या वस्तूचे वस्तुमान m2 असून तिचा सुरुवातीचा वेग u2 आहे. संवेगाच्या सूत्रानुसार ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग m1 u1 व बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग m2 u2 ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील त्यावेळी ए वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन ए वस्तू त्वरणित होते व तिचा वेग v1 होतो. पहा मित्रांनो, तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगतो. ज्याप्रमाणे ही एक वस्तू असेल ए असेल, आपण ती गृहीत धरूया. दुसरी वस्तू आहे तिला आपण बी म्हणूया. या वस्तूचं वस्तुमान म्हणजे त्याचं आपण थोडक्यामध्ये वस्तुमान म्हणूया m1 एवढं आहे, हिचं वस्तुमान आहे m2 एवढं आहे. लक्षात घ्या. आता काय होतंय पहा मित्रांनो, ज्या वेळेसला या वस्तू एकमेकांवरती काय होणार आहेत, आदळणार आहेत, म्हणजे त्यांचा सुरुवातीचा संवेग, या वस्तूचा सुरुवातीचा संवेग असेल u1, या वस्तूचा सुरुवातीचा संवेग असेल u2, आणि ह्या दोन वस्तू एकमेकांवरती ज्या वेळेसला आदळतील मित्रांनो, समजून घ्या. या वस्तू किती आहे, ए वस्तू आहे, तिचं मास किती आहे, त्यालाच आपण वस्तुमान म्हणतो m1. ही दुसरी वस्तू आहे, तिचं किती आहे, m2 आहे. हिचा सुरुवातीचा संवेग आपल्याला माहिती आहे, इनिशियल व्हॅलॉसिटी म्हणतो आपण त्याला. सुरुवातीचा वेग u आणि अंतिम वेग घेतो आपण v घेतो. हे आपण याच प्रकरणामध्ये मागच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. मग ज्या वेळेसला वस्तू एकमेकांवरती आदळतात त्यावेळेसला त्यांचा वेग होतो, एकाचा होतो v1 आणि दुसऱ्याचा होतो v2. म्हणजे लक्षात घ्या. आता तुमच्या समोर लक्षात आलेलं असेल पहा. मग त्यांनी म्हटलेलं आहे, ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील त्यावेळी ए वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन ए वस्तू त्वरणित होते. म्हणजे एक वस्तू ज्या वेळेसला दुसऱ्या वस्तूवरती आदळते तर दुसऱ्या वस्तूला त्वरण म्हणजे काय, ते दुसरी वस्तू त्या ठिकाणावरून काय होणार आहे, हलणार आहे किंवा जाणार आहे. म्हणजे एका वस्तूवर जर आपण बल लावलं तर ती वस्तू त्या वस्तू जागेवरून काय होते मित्रांनो, हलते. म्हणून काय म्हटलेलं आहे, ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग किती असणार आहे, सुरुवातीला जर पाहिलं तर m1 u1 होता, म्हणजे u1 ही सुरुवातीचा वेग होता. तो जर आघातानंतर किती होणार, m1 v1 होणार, कारण की v1 काय आहे, शेवटचा वेग आहे. म्हणजे सुरुवातीचा वेग आणि शेवटचा वेग. त्याचप्रमाणे पुढे म्हटलेलं आहे पहा, न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार
ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते त्यावेळी तिच्या संवेगात बदल होतो. समजा तिचा वेग v2 झाल्यास पहा, म्हणजे आता u2 होता त्याचा काय होणार, u2चा काय होणार या ठिकाणी u1चा काय झाला v1 झाला. आता u2चा काय होणार तर या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा m2 v2. जर b वस्तूवर f2 बल प्रयुक्त होत असेल तर जर आपण पाहिलं पहा, आता दोन्ही वस्तूंचं आपण पाहूया काय होईल मित्रांनो. पहा बरं, तुम्हाला मी आत्ताच एक आकृती दाखवली. हे जे आहे ना mv, हे काय आहे संवेगाचं सूत्र आहे. आपल्याला माहिती आहे संवेग आपण mv किंवा mu ने दाखवतो. तर येथे जर पाहिलं आपण तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे समजा ही एक वस्तू आहे मी तुम्हाला म्हटलं आणि ही एक वस्तू आहे. जर ही वस्तू स्थिर असेल तर ही ज्या वेळेसला वस्तू F1 याच्यावरती बल प्रयुक्त करणार आहे ती त्याच जागेवरती असणार आहे की दुसरीकडे जाणार आहे. तर नक्कीच काय होणार आहे, या वस्तूवरती बल प्रयुक्त केल्यावरती ही वस्तू मागच्या दिशेने येणार आहे. कोणत्या दिशेने मूव्ह होऊ शकते, मागच्या बाजूने येऊ शकते. त्यालाच आपण विरुद्ध बल म्हणू शकतो. त्यालाच त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे न्यूटनच्या तिसरा नियम आपल्याला माहिती आहे. क्रियाबलावरती कोणतं बल असतं, प्रतिक्रिया बल आहे. म्हणजे ह्या वस्तूने या वस्तूवरती आदळण्याची क्रिया केली परंतु नंतर काय झालं, लगेच त्या ठिकाणी कोणतं बल प्रयुक्त झालं, प्रतिक्रिया बल झालं. म्हणजे लगेच पाठीमागं ती वस्तू काय झाली, सरकली. म्हणून त्या ठिकाणी F2 म्हणजे दुसऱ्या वस्तूचं बल बरोबर काय असणार आहे, पहिल्या वस्तूचं. तर पहिली वस्तू मागं गेली म्हणजे ती काय घेणार, आपण वजा घेणार, विरुद्ध दिशेने गेली. म्हणून त्या ठिकाणी हे वजा चिन्ह आलेलं आहे, ते समजून घ्या. वजा चिन्ह का आलेलं आहे, जर F1ची वस्तू म्हणजे पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूवरती आदळली तर ती काय होणार आहे, प्रतिक्रिया बलाने पुन्हा मागे येणार आहे. म्हणून विरुद्ध क्रिया झालं, विरुद्ध बल वापरलं. म्हणून काय म्हटलंय त्यांनी, F2 बरोबर वजा F1 म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे न्यूटनचा दुसरा नियम काय आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. आपण त्याचं इक्वेशन सुद्धा काढले, समीकरण काढलं. F बरोबर म्हणजे फोर्स बरोबर काय असतं, बल बरोबर मास, वस्तुमान गुणिले त्वरण. हे आपण न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियम मी सांगितला होता, लक्षात ठेवा. तर तो या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे Fचं सूत्र काय येईल तुमचं, m2a2. त्यानंतर F1चं काही वजा चिन्ह घेतलं, F1चं काय येईल m1 a1. फक्त इथं 1 घेतला, इथं 1 इथं 2 घेतले, 2 म्हणजे ही 2 सूत्र आपल्याला भेटली. कारण की या ठिकाणी आपल्याला नियम दिलेला आहे पहा. तर जर पहा आता तुम्हाला, आता आपल्याकडं आपण मग अशीच किमती काढल्या होत्या. आपल्याला आता त्वरणाचं सूत्र लक्षात घ्यायचे. त्वरण म्हणजे काय असतं तुम्हाला मी याच्या आधी सुद्धा सांगितलं, वेग भागिले काल, त्याला काय म्हणतो आपण, त्वरण असे म्हणतो. पण या ठिकाणी तुम्हाला जे वेग आहेत हे 2 दिलेले आहेत. एक सुरुवातीचा आहे आणि एक शेवटचा आहे. सुरुवातीचा आहे u, शेवटचा आहे v. म्हणजे जर याचं सूत्र जर आपल्याला वापरायचं झालं तर a बरोबर काय घेणार, v वजा u भागिले t असतं. हे आपण मागच्याच याच्यामध्ये पाहिलं, या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे पहा तुम्हाला. मग या ठिकाणी जर आपल्याला A2चं काढायचं असेल तर v2 घ्यावा लागेल, u2 घ्यावा लागेल. मग ह्या सूत्रामध्ये फक्त काय करायच्या, v1 v2च्या किमती टाकायच्या. म्हणजे याच्यामध्ये v1 टाकायचा, इथं u1 टाकायचा, आलं हे सूत्र. इथं 2 घ्यायचा, इथं A2 घ्यायचा, आलं याचं सूत्र. मग दोघांच्या किमती काय केल्या आपण, फक्त यांच्यामध्ये A1 आणि A2च्या किमती इथे टाकल्या. आता पहा मित्रांनो, पुढचा पाठ तर अतिशय सोपा आहे पहा. आता जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, निरीक्षण जर केलं असेल पहा, तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी दिसत असेल काय, तर इथं हा टी आहे, हा टी इथे भागिले आहे, इकडे येऊन काय होणार, गुणिले. मग टी भागिले काय होणार, टी, म्हणजे टीला टी काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे राहीन काय, फक्त m2 हे राहणार, आलं का इथं, v2 वजा u2 बरोबर, वजा m1 ब्रॅकेटमध्ये काय राहणार, v1 वजा u1, आलं का हे सूत्र आपलं पुढचं. आता पुढे पहा, साधं सिंपल लॉजिक आहे, जे मॅथचे विद्यार्थी तुम्हाला चांगलं माहिती असेल, हे गणिताचे नियम आहेत. याच्यावरती आपण मॅडमची एक व्हिडिओसुद्धा आहे, तर ती व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. हे जमले तरच गणित जमेल. त्याच्यावरती तुम्हाला ते नियम आहेत, वजा काय होतं, अधिक वजा काय होतं, किंवा वजा गुणिले वजा काय होतं. तर या ठिकाणी जर पाहिलं तर m2ने जर आपण v2ला जर गुणलं तर m2 v2 येईल. m2ने जर वजा u2ला जर गुणलं तर m2 u2 भेटेल पहा बरोबर. आता हा वजा आहे, वजा m1 आणि v1 जर घेतलं तर वजा m1 v1 भेटेल. पण वजा आणि वजा काय होतं, नेहमी लक्षात काय येतं मित्रांनो, लक्षात घ्या, अधिक येतं. या ठिकाणी काय येणार, हे वजा आणि हे वजा काय आलं, या ठिकाणी अधिक आलं पहा, या ठिकाणी काय आलं, अधिक आलं. म्हणजे अधिक m1 आणि u1 आलं. म्हणजे वजा नेहमी काय होतं, अधिक होतं, लक्षात घ्या. तर आपण जर पाहिलं तर आता पहा, शेवटची स्टेप आपल्याला करायची कोणती, लक्षात घ्या.
इथं हा M2 घेतलं बरोबर. आता ज्या V1च्या टर्म आहेत ना V1 ते एका बाजूला घ्या U1. आता इथं हा V1 आहे V2 आहे मग हा V1 आहे मग हा इथं वजा आहे इकडे येऊन काय होणार अधिक होणार. त्याचप्रमाणे हा इथं U1 आहे या ठिकाणी U2 आहे मग हा इकडे वजा इकडे येऊन काय होणार तो अधिक होणार. म्हणजे आपल्याला पुढचं स्टेप भेटली पहा काय भेटली अशा पद्धतीने M2 V2 अधिक M1 V1 बरोबर M1 U1 अधिक M2 U2 म्हणजे पहा त्या ठिकाणी तुम्हाला हे समीकरण या ठिकाणी भेटलेलं आहे. अतिशय सोपं समीकरण तुम्हाला समजून सांगितलं. शेवटचं पहा एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्य बल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो. वस्तूंची संख्या कितीही असली तरी त्यासाठी हे विधान सत्य असते. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो तो बदलत नाही. हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. पहा मित्रांनो लक्षात घ्या काय आहे दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो. म्हणजे जर बाहेरचं बल क्रियाबल कार्यरत नसेल तर त्यांचा संवेग काय राहतो म्हणजे त्यांचा जो वेग असेल किंवा जो संवेग आपण त्याला म्हणतो तो कसा राहतो मित्रांनो स्थिर राहतो म्हणजे कॉन्स्टंट राहतो. कसा राहतो कॉन्स्टंट राहतो. पहा तर हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. टक्कर झाल्यानंतरही संवेग स्थिर असतो. टक्कर झालेल्या वस्तूंमध्ये संवेग पुनर्वितरित होतो. एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढलेला असतो. त्यामुळे हा सिद्धांत पुढील प्रमाणे देखील सांगता येईल. अतिशय सोप्या पद्धतीने पुढे सांगितलेलं आहे. पहा मित्रांनो काय म्हटलेलं आहे जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. म्हणजे आघात होण्या अगोदरचा संवेग आणि आघात झाल्यानंतरचा संवेग हा कसा असतो मित्रांनो सारखा असतो. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा आपण आता शेवटचा पॉईंट समजावून घेऊया. इथे दिलेला आहे पहा तुम्हाला जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकंच असतो. हे आत्ताच आपण पाहिलं. आता पहा हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण विचारात घेऊया जे तुम्हाला मी काही मिनिटापूर्वी सांगितलं. जेव्हा M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग M1 V1 होतो. गोळी उडवण्यापूर्वी बंदुकीतून आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग 0 असतो. एकूण 0 असतो. पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे एक मिनिट तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बंदूक म्हटलेला आहे. पहा तर काय म्हटलेलं आहे जर हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण विचारात घेऊया. जेव्हा M1 वस्तुमानाची गोळी म्हणजे गोळीचं वस्तुमान किती आहे M1 आहे आणि ही गोळी कशामधून बाहेर पडणार आहे तर बंदुकीतून बाहेर पडणार आहे. पहा तर त्यांनी म्हटलेले आहे M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून बाहेर मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग M1 V1 होतो. गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग 0 असतो व एकूण संवेग 0 असतो. गोळी उडविल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग 0 असतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यापूर्वी बंदूक मागच्या दिशेने सरकते. तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला ज्या वेळेसला बंदुकीतून गोळी पुढच्या दिशेने जाईल आपल्याला आपल्या खांद्यावरती जर बंदूक असेल किंवा हातामध्ये जरी बंदूक धरलेली असेल तर बंदुकीचा जो संवेग आहे किंवा ती विरुद्ध दिशेने मागच्या दिशेने जाताना आपल्याला दिसते. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते. या सरकण्याला प्रतिक्षेप त्यालाच आपण रिकॉईल असे म्हणतो. मागे जाणे असे म्हणतो आपण त्याला. पहा तर बंदूक प्रतिक्षेप वेगाने अशा पद्धतीने सरकते की मग आपण जर पाहिलं तर M1 V1 अधिक M2 V2 बरोबर किती असतं 0 असतं. जर आपल्याला हा V2 काढायचा असेल तर V2 कसा भेटेल पहा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. आता या समीकरणावरून V2 ची किंमत म्हणजे हे त्यांनी डायरेक्ट दिले तुम्हाला पण ते कसं येतंय येथे दाखवतो. पहा हे याच्यावरून ते कसं येतंय मला सांगा मित्रांनो. हे M1 V1 काय आहे अधिक आहे. हे 0च्या बाजूला गेलं तर काय होईल वजा होईल म्हणजे M2 V2
बरोबर हे इकडं अधिक आहे, इकडे येऊन काय होणार, या बाजूला गेल्या वजा होणार, म्हणजे काय भेटेल M1 Phi1 भेटेल. आता मला सांगा हे M2 काय आहे, गुणिले आहे, इकडे येऊन काय होणार, तो भागिले होणार, म्हणजे Phi2 ची किंमत किती भेटेल आपल्याला, M1 Phi1, म्हणजे इथं वजा, हा वजा चिन्ह आलं, M1 Phi1 भागिले हा M2 आलं का आपलं उत्तर. हे झालं तुमचं समीकरण. अगदी आपण सोप्या पद्धतीने तुम्हाला हा संपूर्ण धडा शिकवलेला आहे. तुम्हाला यातील प्रत्येक मुद्दा त्या ठिकाणी समजलेला असेल. प्रत्येक पार्ट नक्की पहा, तुम्हाला नक्की संपूर्ण समजेल. नाही समजलं तर मला तुम्ही विचारू शकता. आपण लगेच पुढचं आपलं प्रकरण नक्की चालू करत आहोत. तुमच्या सर्वांच्या चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. वेगवेगळे पार्ट घ्यायला तुम्ही मला सांगत आहेत. नक्कीच आपण सर्व पार्ट अगदी डिटेल्डमध्ये, जेणेकरून तुमचा संपूर्ण पाया बेस पक्का होईल सायन्सचा सुद्धा. तर पहा मित्रांनो, अशा रीतीनं हे प्रकरण संपलं आहे. तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काय करा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच आपला हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना नक्कीच फायदा होईल. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.